Today we will start with the point methods of preparation of aldehydes and ketones. याचे methods of preparation जे आहेत ते वन बाय वन मी तुम्हाला बोर्डवरती लिहून देणार आहे. There are basically two methods of preparation. First one is the general method of preparation. त्याच्यामध्ये सब methods आहेत, 2-3 types आहेत आणि now the advanced methods of preparation or other methods of preparation. हे जे methods of preparation आहेत ते वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. First of all we will see the information about the general methods of preparation. Okay. इन जनरल मेथड्स, ह्या ज्या जनरल मेथड्स आहेत त्या तुम्हाला 11वी मध्ये, इयत्ता 11वी मध्ये किंवा 12वी मध्ये इतर टॉपिक मध्ये तुम्हाला ह्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन झालेले आहेत. आता ज्या अगोदरचे मेथड्स झालेले आहेत किंवा हे जे रिएक्शन्स आहेत त्या इतर कंपाऊंडचे केमिकल प्रॉपर्टीज आहेत. इथं या सेक्शन मध्ये किंवा या हेडिंग मध्ये जे आपण रिएक्शन बघणार आहोत त्या ज्या रिएक्शन आहेत त्या दुसऱ्या कुठल्या तरी कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. अँड दॅट रिएक्शन्स और दॅट मेथड्स दे आर युज्ड ॲज general methods of preparation of aldehydes and ketones. Okay, now the first one is here. From alcohols आता इथे जी रिएक्शन असणार आहे ती अल्कोहोलची केमिकल रिएक्शन असणार आहे किंवा केमिकल प्रॉपर्टी असणार आहे आणि ही केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोलची असणार आहे. That is used as method of preparation for aldehyde or ketone. First one is here. अल्कोहोल पासून आपण कोणत्या प्रकारे अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करू शकतो बघा. फर्स्ट टाइप इज by oxidation using alkaline KMnO4 or acidified K2Cr2O7. By oxidation using alkaline KMnO4 or using acidified K2Cr2O7. KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट आणि K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. आता ही रिएक्शन किंवा हे केमिकल्स वापरून तुम्हाला आठवत असेल तर बघा अल्कोहोलची केमिकल प्रॉपर्टी आहे ही ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये. या केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय होतंय तर आपण अल्कलाइन KMnO4 किंवा ऍसिडिक K2Cr2O7 वापरून प्रायमरी अल्कोहोल दे ऑलवेज गिव्ह अल्डिहाइड्स, सेकंडरी अल्कोहोल दे ऑलवेज गिव्ह कीटोन्स and tertiary alcohol they do not easily undergo the oxidation using KMnO4 or K2Cr2O7. For the oxidation of tertiary alcohols we have to use another reagent that is Cr2O3, chromium trioxide. हा आपल्याला रिएजंट वापरावा लागतो टर्शियरी अल्कोहोलच्या ऑक्सिडेशन साठी. आणि ऑक्सिडेशनचा दुसरा ड्रॉबॅक काय आहे याच्यामध्ये तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल KMnO4 वापरा किंवा K2Cr2O7 वापरा. ऑक्सिडेशन पहिल्या स्टेप मध्ये जो अल्डिहाइड मिळतो प्रायमरी अल्कोहोल पासून दॅट इज फर्दर ऑक्सिडाइज्ड. अल्डिहाइड इथे आपल्याला काय अल्कोहोल इट गेट्स ऑक्सिडाइज्ड टू अल्डिहाइड और कीटोन and further it undergo oxidation to give carboxylic acid. That means the process of oxidation goes on continue from alcohol to aldehyde or ketone and from aldehyde to ketone it further continues to carboxylic acid. ही प्रोसेस अशीच कंटिन्यू होत राहते. टू डिसकंटिन्यू किंवा आपल्याला फक्त अल्डिहाइड किंवा कीटोन पर्यंत जर आपल्याला प्रोसेस थांबवायची असेल देन वी हॅव टू यूज द रिएजंट ॲज PCC or PDC. आठवतं का तुम्हाला बघा वी हॅव टू यूज द रिएजंट PCC or PDC. PCC म्हणजे पोटॅशियम क्लोरोक्रोमेट आणि PDC म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. रिएक्शन आठवली अल्कोहोल मधली. अल्कोहोल मध्ये हे झालेलं आहे मी पुन्हा रिएक्शन रिपीट करणार नाही.
अल्कोहोलच्या टॉपिक मध्ये तुम्ही ते स्टडी करू शकता, पुन्हा एकदा बघू शकता. ऍक्च्युअल रिएक्शन रिपीट करणार नाही, फक्त त्याची इंटिमेशन किंवा इन्फॉर्मेशन इथे मी देते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात येण्यासाठी आपण ही रिएक्शन कुठे शिकलोय. तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल युझिंग अल्कलाइन KMnO4 और एसिडिफाइड K2Cr2O7 वी कॅन प्रिपेअर अल्डिहाइड और कीटोन. इथं प्रायमरी अल्कोहोल घेतला तर अल्डिहाइड मिळेल, सेकंडरी अल्कोहोल घेतला तर कीटोन मिळेल. But this reaction goes on continue by the oxidation of aldehyde and ketone to carboxylic acid. We have to stop if we want to stop the reaction at aldehyde or ketone step. Then we have to use the reagents as PCC or PDC, potassium chlorochromate or potassium dichromate. For the oxidation of tertiary alcohols, we have to use the reagent Cr2O3, that is chromium trioxide. टर्शियरी अल्कोहोल अगोदर अल्किन मध्ये कन्वर्ट होतो आणि अल्किन मधून तो पुन्हा कीटोन देतो आणि कीटोन मधून तो फर्दर ऑक्सिडेशननी कार्बोक्सिलिक करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड देतो. रिएक्शन आठवली सर्वांना? पहिली रिएक्शन अल्कोहोल पासूनची ही आहे. नाउ सेकंड रिएक्शन, अल्कोहोल पासून दुसरी रिएक्शन आपल्याला किंवा दुसरा एक मेथड आहे ज्यामध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करू शकतो बाय डिहाइड्रोजनेशन using Cu metal. By dehydrogenation using Cu metal. कॉपर मेटल वापरून सुद्धा आपण अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करू शकतो कुणापासून? अल्कोहोल पासून. आता इथे अल्कोहोल पासून प्रिपेअर, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. अल्कोहोल पासून जेव्हा आपल्याला कॉपर मेटल वापरून Cu मेटल वापरून अल्डिहाइड प्रिपेअर करायचं असेल तर वी हॅव टू हीट द अल्कोहोल at 573 Kelvin temperature. Primary alcohol, it always give अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर तो अल्डिहाइड देईल, सेकंडरी अल्कोहोल घेतला तर तो कीटोन देईल आणि टर्शियरी अल्कोहोल घेतला तर तो अल्किन देईल. अँड धिस रिएक्शन, ही जी रिएक्शन आहे, दिस रिएक्शन, ही पण रिएक्शन आणि ही पण रिएक्शन, these two reactions they are used to distinguish between primary, secondary and tertiary alcohol. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करणाऱ्या तीन रिएक्शन्स आहेत. पहिली रिएक्शन कोणती आहे? रिएक्शन विथ लुकास रिएजंट, रिएक्शन ऑफ अल्कोहोल्स युजिंग लुकास रिएजंट. लुकास रिएजंट म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस ZnCl2 तो सॉल्ट आहे, कॅटलिस्ट आहे. It is in combination with concentrated HCl reacts or behaves as Lucas reagent. Lucas reagent बरोबर जेव्हा अल्कोहोलची रिएक्शन होते त्यावेळी प्रायमरी अल्कोहोल जे आहेत ते आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डिहाइड देतात. सेकंडरी अल्कोहोल जे आहे ते करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्काइल हॅलाइड मिळतो. सेकंडरी अल्कोहोल पासून सेकंडरी अल्काइल क्लोराइड मिळतो. हॅलाइड म्हणजेच क्लोराइड, कारण तिथे Clच आहे. आणि टर्शियरी अल्कोहोल पासून आपल्याला टर्शियरी अल्काइल क्लोराइड मिळतो. पण ती डिस्टिंग्विशिंग रिएक्शन का होते? लुकास रिएजंट बरोबरची रिएक्शन जी आहे ती डिस्टिंग्विशिंग का होते? कारण टर्शियरी अल्कोहोल दे रिएक्ट इमिजिएटली ॲट रूम टेम्परेचर अँड इट डझंट रिक्वायर द कॅटलिस्ट ZnCl2. सेकंडरी इट गिव्स इमिजिएट टर्बिडिटी, इट रिएक्ट्स इमिजिएटली. म्हणजे काय? रिएक्शन कंटिन्यू लगेचच होते. हे कसं आपल्याला ऑब्झर्व होतं किंवा कसं दिसून येतं? तर ही रिएक्शन झाल्यानंतर म्हणजे टर्शियरी अल्कोहोल आणि लुकास रिएजंटची HCl बरोबरची रिएक्शन जेव्हा होते ॲट रूम टेम्परेचरला, इट प्रिपेअर्स और इट कन्वर्ट्स PPT प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन लगेचच आपल्याला दिसून येतं, इमिजिएट प्रेसिपिटेशन. ओके. नाउ सेकंडरी अल्कोहोल जो आहे तो सेकंडरी अल्कोहोल व्हेन इट रिएक्ट विथ लुकास रिएजंट इट गिव्स secondary alkyl chloride, but the PPT or precipitation it is observed after 5 to 10 minutes. आपल्याला 5 ते 10 मिनिटांनंतर त्याचं प्रेसिपिटेशन दिसून येतं. आणि प्रायमरी अल्कोहोल जर आपण यूज केला असेल तर प्रायमरी अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ लुकास रिएजंट इट विल गिव्ह प्रायमरी अल्काइल क्लोराइड, but for the completion of the reaction it takes long time, up to 1 hour, and it requires higher range, temperature range.
at higher temperature. The reaction takes place at higher temperature. ही प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करण्याची बेसिक किंवा महत्त्वाची टेस्ट रिएक्शन विथ लुकास रिएजंट. दुसरी जी आहे डिस्टिंग्विशिंग टेस्ट ती म्हणजे बाय ऑक्सिडेशन युजिंग अल्कलाइन केमेनोफोर और ऍसिडिफाईड K2Cr2O7. या रिएक्शन मध्ये काय होतं, आता मी सांगितल्याप्रमाणे प्रायमरी अल्कोहोल दे ऑलवेज गिव्ह अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल दे गिव्ह कीटोन आणि टर्शरी अल्कोहोल फर्स्ट दे गिव्ह अल्कीन and then under drastic conditions they undergo oxidation to give the corresponding tertiary ketone. टर्शरी अल्कोहोल पासून आपल्याला कीटोनच मिळतं. ठीक आहे. मग इथं टर्शरी अल्कोहोलचं काय होतंय की अल्किन देत असताना अगोदर जो अल्किन प्रिपेअर होतो आणि त्याच्यापासून जो कीटोन प्रिपेअर होतोय तो कीटोन टर्शरी अल्कोहोल पासूनचा सांगते मी. टर्शरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्ह कीटोन which carries or which possesses one carbon atom less than the corresponding alcohol. अल्कोहोल मध्ये जेवढे कार्बन ॲटमची संख्या असेल त्याच्यापेक्षा एक कार्बन ॲटम कमी असतो कीटोन मध्ये आणि त्यानंतर मग त्याचा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. ही दुसरी मेथड. त्यानंतर ही तिसरी मेथड बाय डिहायड्रोजनेशन युजिंग कॉपर मेटल. ही सुद्धा मेथड आहे. याच्यामध्ये आपल्याला डिहायड्रोजनेशन होतं. प्रायमरी अल्कोहोल इट गिव्स aldehyde. Aldehydes have pungent smell. फक्त स्मेल वरून आपण ही रिएक्शन ओळखू शकतो किंवा आपण अल्डिहाइड आहे का कीटोन आहे आपण ते डिस्टिंग्विश करू शकतो बाय डिहायड्रोजनेशन. कॉपर मेटलच यूज करणारे रिएक्शन कंडिशन सुद्धा तिन्ही टाइपच्या अल्कोहोल साठी सेम असणारे. बट व्हॉट इज द डिफरन्स हियर? Primary alcohol it gives aldehyde with pungent smell. Secondary alcohol on heating with copper metal at 573 Kelvin it gives corresponding ketone. Ketones have sweet smell or pleasant smell. Ketones have sweet smell or pleasant smell, and tertiary alcohols they give alkene, they have no smell. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळतोय पंजेंट स्मेल, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन मिळतोय प्लीझंट और स्वीट स्मेल आणि अल्किन पासून आपल्याला टर्शरी अल्कोहोल पासून अल्किन मिळतोय त्याच्यामध्ये आपल्याला स्मेलच येत नाही. म्हणजे फक्त स्मेल वरून आपण हे डिहायड्रोजनेशनच्या रिएक्शन वरून तो प्रायमरी अल्कोहोल आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे डिस्टिंग्विश करू शकतो. आणि ही जी डिस्टिंग्विशिंगची टेस्ट आहे किंवा केमिकल प्रॉपर्टी आहे डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल युजिंग Cu मेटल. This chemical property it is used as method of preparation of aldehyde and ketone. Okay, हे झालं अल्कोहोलच्या बाबतीत. जनरल मेथड ऑफ अल्डिहाइड्स, जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्यातली पहिली फ्रॉम अल्कोहोल्स बाय ऑक्सिडेशन युजिंग अल्कलाइन केमेनोफोर और एसिडिक K2Cr2O7 आणि दुसरी बाय डिहायड्रोजनेशन युजिंग Cu मेथड. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे जनरल मेथड पैकी फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. दुसरी जी मेथड आहे इट इज फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा दोन मेथड्स आहेत फ्रॉम अल्कीन आता अल्कीन बरोबरची जी रिएक्शन आहे अल्कीन ऑन ओझोनॉलिसिस. ओझोनॉलिसिसची रिएक्शन आपली 11वीला झालेली आहे. अल्कीन्स ऑन ओझोनॉलिसिस it produces corresponding corresponding aldehyde or ketone. तुम्ही अल्कीन कोणत्या प्रकारचा वापरताय त्याच्यावरून तुम्हाला अल्डिहाइड मिळेल किंवा कीटोन मिळेल. जर लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन असेल, आता लेस सबस्टिट्यूटेड आणि मोर सबस्टिट्यूटेड असे दोन टाइप्स आहेत अल्कीन मध्ये. त्याचा अर्थ काय मी तुम्हाला एक्सप्लेन करते. अगोदर एक्झाम्पल घेते लेस सबस्टिट्यूटेड CH2 डबल बॉन्ड CH2
इट इज द एक्झाम्पल ऑफ लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि याचं सोपं सिंपल एक्सप्लेनेशन काय असेल तर हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे, आय विल राईट दिस वन एज C डबल बॉन्ड C H H H H. हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे हे दोन्हीही डबल बॉन्डेड कार्बनला फक्त हायड्रोजन अटॅच आहे. या दोन्हीही डबल बॉन्डेड कार्बनला फक्त हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे हे कार्बन काय आहेत, these carbons are known as less substituted carbon किंवा the carbon double bonded carbon atoms if they carries more number of hydrogen atom. जर त्यांच्यामध्ये हायड्रोजन ॲटमची संख्या जास्त असेल, डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच असणाऱ्या हायड्रोजन ॲटमची संख्या जास्त असेल, देन सच कार्बन ॲटम्स दे आर नोन ॲज लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम्स. लक्षात आलं? किंवा दिस अल्किन इज नोन ॲज लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. आता याचं एक एक्झाम्पल आणखी घेते मी. हायड्रोजनच्या ऐवजी इफ दिस कार्बन इट इज अटॅच्ड टू वन CH3 ग्रुप, this carbon is attached to one CH3 group. इथं काय होतं, आता दोन डबल बॉन्डेड जे कार्बन आहेत त्या दोन डबल बॉन्डेड कार्बन पैकी एका कार्बनला दोन्हीही हायड्रोजन आहेत आणि दुसऱ्या कार्बनला एक CH3 ग्रुप आहे आणि एक हायड्रोजन आहे. त्यामुळं या दोन हायड्रोजन पैकी धिस कार्बन, या कार्बनला जिथं CH3 अटॅच आहे किंवा अल्काइल ग्रुप अटॅच आहे, धिस कार्बन इज मोर सबस्टिट्यूटेड. मोर सबस्टिट्यूटेड का? कारण याला हायड्रोजनच्या ऐवजी अल्काइल ग्रुप अटॅच आहे किंवा इट कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हा कार्बन मोर सबस्टिट्यूटेड आहे किंवा इट कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हा कसा आहे? याच्याकडे दोन्हीही हायड्रोजन आहेत किंवा हायड्रोजनची संख्या जास्त आहे. इट कॅरीज मोर हायड्रोजन्स, देअरफॉर दिस कार्बन इज लेस सबस्टिट्यूटेड. विरुद्ध आहे, जर कार्बन जास्त हायड्रोजन जास्त असतील तर लेस सबस्टिट्यूटेड, हायड्रोजन जास्त असतील तर लेस सबस्टिट्यूटेड आणि अल्काइल ग्रुप जास्त असतील तर मोर सबस्टिट्यूटेड. हायड्रोजन जास्त असतील तर लेस सबस्टिट्यूटेड आणि अल्काइल ग्रुप जास्त असतील तर मोर सबस्टिट्यूटेड. इट इज वन मोर एक्झाम्पल अगेन. इथं बघा, नाव बोथ द डबल बॉन्डेड कार्बन, एक एक हायड्रोजन आहे आणि एक एक CH3 ग्रुप आहे. अगेन बोथ द कार्बन ॲटम्स दे आर मोर सबस्टिट्यूटेड. हायड्रोजनच्या ऐवजी इफ देर इज CH3 हायड्रोजनच नाही आहे, जर अल्काइल ग्रुपच असतील तर इट इज हायली सबस्टिट्यूटेड. आणि असे जेव्हा हायली सबस्टिट्यूटेड असतील किंवा मोर सबस्टिट्यूटेड अल्काइल ग्रुप्स असतील किंवा अल्किन्स असतील तर these more substituted alkenes they gives ketone. ऑन ओझोनॅलिसिस जर सबस्टिट्यूशन जास्त असेल आणि अशा प्रकारचा अल्किन जर ओझोनॅलिसिसची रिएक्शन घेत असेल किंवा अंडर ओझोनॅलिसिस the more substituted alkene produces ketone. आणि जर less substituted असेल then it gives aldehyde. If the double bonded carbon or alkene is less substituted, it will produce aldehyde, and if the alkene is more substituted, it produces ketone under the reaction ozonolysis. आता ozonolysis ची रिएक्शन जी आहे it is also very very specific. ही रिएक्शन कशी असणार आहे? डबल बॉन्डेड जो कार्बन आहे तर ओझोन O3, ओझोन मॉलिक्यूल जो आहे O3, इट गेट्स added across the double bond. alkenes unsaturated hydrocarbons पैकी पहिली रिएक्शन जी आहे ती alkenes ची बाय ओझोनॅलिसिस आणि दुसरी रिएक्शन आहे फ्रॉम alkynes बाय हायड्रेशन किंवा हायड्रोलिसिस. जनरल मेथड्स मध्ये या दोन मेथड्स आहेत, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. या दोन्ही रिएक्शनला एक्सप्लेन करतो. ठीक आहे.
ओझोनॅलिसिसची रिएक्शन मध्ये काय होतं बघा, दोन्ही अल्डिहाइड कसा तयार होतो आणि कीटोन कसा तयार होतो दोन्ही दाखवते मी तुम्हाला. CH2 double bond CH2, it is ethylene, it react with ozone O3. The addition of ozone to carbon carbon double bond, it is very specific, it forms ozonide, and the breaking of ozonide which gives aldehyde or ketone, it is also very specific. विशिष्ट पद्धतीने ऍडिशन होते. आता ऍडिशन होत असताना ओझोन मध्ये ऑक्सिजनचे 3 ऍटम आहेत. आता ही ऍडिशन कशी होते, तर हा जो कार्बन आहे हा डबल बॉन्ड कार्बन, याला एक हायड्रोजन इकडं, याचा एक हायड्रोजन इकडे, बरोबर आहे. या कार्बनचं इकडे एक हायड्रोजन आणि इकडे एक हायड्रोजन, हे आहे असं लिहिलेलं. आता ऍडिशन होताना काय होतं, तर हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दोन कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन येतो, डबल बॉन्ड कार्बन मधला ब्रेक होतो. या कार्बनचे इकडे 2 हायड्रोजन आहे असेच, ठीक आहे. एक ऑक्सिजनचा आयटम 2 कार्बनच्या मध्ये ऍड होतो, एक ऑक्सिजनचा आयटम 2 कार्बनच्या मध्ये ऍड होतो, दुसरा आयटम इथं ऍड होतो, तिसरा आयटम इथं ऍड होतो आणि अशा प्रकारे बॉन्ड तयार होतो. इट इज ओझोनाइड, दिस स्ट्रक्चर इज ओझोनाइड. इट इज अनस्टेबल, अशा प्रकारचे जे स्ट्रक्चर आहे ते अनस्टेबल आहे. काही ठिकाणी हे असं सोपं सांगितलं तर आपल्याला समजतं, लवकर लक्षात येतं, पण काही ठिकाणी उगाच काहीतरी कॉम्प्लिकेशन्स करायचे असतात. विद्यार्थ्यांना अशी भीती वाटली पाहिजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे फार अवघड आहे, अशी भीती वाटली पाहिजे, असा काही जण प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे स्ट्रक्चर थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं की किती कॉम्प्लिकेटेड दिसतं. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. सोपी पद्धत मी सांगितली तुम्हाला. हायड्रोजन थोडेसे मी तिरके घेतलेत किंवा तिरके लिहिलेत, आणि हा जो ऑक्सिजन आहे उगाच काही कारण नसताना त्याला असं केलं. किती कॉम्प्लिकेटेड वाटतं ऍडिशन. अरे बापरे, काय कसलं, काय कशा प्रकारे बॉन्ड तयार होत असेल, काही गरज आहे का असं कॉम्प्लिकेशन द्यायची, काही गरज नाहीये. ब्रेकिंग होताना सुद्धा हा कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये ब्रेक होतो, हा ऑक्सिजन आणि कार्बन याच्या मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि 2 ऑक्सिजनच्या मध्ये बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे वाय शेप ब्रेकिंग होतं. कशा प्रकारचं ब्रेकिंग होतंय, वाय शेप ब्रेकिंग होते. त्यामुळे हा ऑक्सिजन इकडचा बघा, इकडचा कंपाऊंड वेगळा तयार होतो, इकडं बघा हा कंपाऊंड वेगळ्या पद्धतीने तयार होतो आणि हा ऑक्सिजन वरच्यावर निघून जातो. दोन्हीकडून ब्रेक झाल्यामुळे ऑक्सिजन निघून जातो. पण असं एवढं कॉम्प्लिकेशन द्यायची काही गरज आहे का, गरज नाही ऍक्च्युली काही. त्यामुळे थोडंसं सोप्या पद्धतीने मी इथं मांडून दाखवले तुम्हाला. आय विल रिपीट दॅट वन. This structure, it is known as ozonide. In second step, what happens? This ozonide is passed through the solvent. It is passed through the inert solvent in which alkene is dissolved. किंवा inert solvent of alkene, inert solution of alkene. Stream of ozonized oxygen or ozonized air is passed through the inert solvent of alkene. First of all, it gives ozonide. The ozonide on reaction with, or it undergo reduction in presence of zinc dust. It undergo reduction in presence of zinc dust. It will give corresponding aldehyde or ketone. आता इथं झिंक डस्ट का वापरायचं त्याचं मी रिझन तुम्हाला देते नंतर. अगोदर ही रिएक्शन आपण कंप्लीट करू, ठीक आहे. तर इथं फक्त एवढं बघा, हे काय असेल, HCHO. हे जे आहे इकडे बघा HCHO, इथं घेतलं तर HCHO. देर आर, हे ब्रेकिंग आहे, हा वेगळा पार्ट तयार होणार आहे, हा वेगळा पार्ट तयार होणार आहे. म्हणजे देर वी ऑब्टेन हियर 2 molecules of HCHO, 2 molecules of HCHO plus ZNO. झिंक आणि ऑक्सिजनची रिएक्शन होते आणि ZNO तयार होतो इथं, ठीक आहे. तर इथं झिंक डस्ट का वापरायचा, रिडक्शन साठी झिंक डस्ट का वापरायचा, इथं आपल्याला मिळाला तो अल्डिहाइड. कधी अल्डिहाइड मिळतो, व्हेन वी आर युज्ड लेस सबस्टिट्यूटेड अल्किन, जो कमीत कमी सबस्टिट्यूटेड आहे किंवा ज्याला कमीत कमी अल्काइल ग्रुप अटॅच आहेत, जास्तीत जास्त हायड्रोजन आहेत
अशा प्रकारचा जर अल्किन घेतला आपण तर आपल्याला अल्डिहाइड मिळतो. आता इथं झिंक डस्ट का वापरायचा, तर ही झिंक डस्ट जी आहे, इथं जर आपण झिंक डस्ट नाही वापरला तर वॉटर बरोबर हायड्रोलिसिस बरोबरची रिएक्शन जेव्हा होते, दिस रिएक्टिव्ह ऑक्सिजन हा रॅडिकल आहे, ऑक्सिजनचा रॅडिकल तयार होतो आणि रॅडिकल्स तुम्हाला माहिती आहे, दे आर हायली रिएक्टिव्ह. दिस ऑक्सिजन रॅडिकल इट रिएक्ट विथ H2O, ऑक्सिजन रॅडिकल प्लस O, इट विल फॉर्म H2O2, इट विल फॉर्म H2O2. आणि हा तयार होणारा जो H2O2 किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, दिस हायड्रोजन पेरॉक्साइड it oxidizes the aldehyde to further carboxylic acid. This H2O2 oxidizes aldehyde to further carboxylic acid. aldehydeचं कन्वर्शन किंवा कीटोनचं कन्वर्शन तो फर्दर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतो. आणि असं होऊ नये म्हणून काय होतं, तर हा तयार होणारा जो ZnO आहे तिथं, दिस रिएक्ट विथ H2O2. ZnO जो आहे तो H2O2 बरोबर, सॉरी, ZnO प्लस H2O. इथं आपल्याला काय मिळतं, ZnO प्लस H2O मिळतं. H2O2 प्लस झिंक तयार होणारा जो हे आहे हायड्रोजन पेरॉक्साइड, इट रिएक्ट विथ झिंक अँड इट विल गिव्ह ZnO प्लस H2O. हे जे आपण इथे डायरेक्ट ZnO लिहिलेलं आहे की नाही, किंवा Zn आणि H2O लिहिलेलं आहे की नाही, हे कसं तयार होतं, तर हे जे हायड्रोजन पेरॉक्साइड इट रिएक्ट विथ झिंक डस्ट अँड इट विल प्रोड्यूस ZnO प्लस H2O. आणि हे झिंक डस्ट जे आहे इट अवॉइड्स द रिएक्शन ऑफ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड विथ द अल्डिहाइड और कीटोन. या दोघांची रिएक्शन अवॉइड करण्यासाठी, फर्दर कन्वर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होण्यापासून रोखण्यासाठी आपण झिंक डस्ट वापरतो. म्हणजे टोटल प्रोसेस काय असणार आहे इथं, किंवा टोटल रिएक्शन काय असणार आहे, इनवर्ड्स when the stream of ozonized air or ozonized oxygen is passed through the inert solvent of alkene. First of all, it will give ozonide. This ozonide on reduction with zinc dust to give corresponding aldehyde or ketone. मॅम ही रिएक्शन बरोबर येऊ शकते ना? येऊ शकते की. Here zinc dust is used for the conversion of H2O2 into ZnO and H2O, and it avoids the further conversion of aldehyde and ketone into carboxylic acid. अशा प्रकारची टोटल रिएक्शन आहे. This complete process is known as ozonalysis. Reaction with ozone and hydrolysis, ozonalysis. लक्षात आलं? Reaction with ozone and hydrolysis, ozonalysis. अशा प्रकारची टोटल रिएक्शन आपल्याला लिहावी लागते. हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन एवढंच लिहिलं की थांबतो आपण, परंतु ओझोनेलिसिसची कंप्लीट प्रोसेस आपल्याला इन वर्ड्स लिहावी लागते किंवा लिहायची असते. आणि बऱ्याच वेळेला हे आपण विसरतो. आणि इथं मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओझोनाइज्ड ऑक्सिजन इट इज पास्ड थ्रू इनर्ट सोल्युशन. हे इनर्ट सोल्युशन कधी तयार होईल, जेव्हा तुम्ही इनर्ट सॉल्व्हंट वापराल तेव्हा. कॅटलिस्टची आवश्यकता नाही. हा कंपाऊंड कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो, परंतु इथं तो इनर्ट सॉल्व्हंट म्हणून वापरावा लागतो. ठीक आहे, लक्षात आलं? या कंपाऊंडचं नाव काय असेल, 1 2 3 4 4 कार्बनचा ब्युटीन, आणि या ब्युटीनला 2 आणि 3 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप. म्हणजे हा काय असेल, मिथाइल 3 डाय मिथाइल 1 2 डायमिथाइल येणार. 2 नंबर कार्बनला, 2 नंबर कार्बनला आणि 3 नंबर कार्बनला. इकडून घेतलं तरी 2 आणि 3च येते, आणि तिकडून गेलं तरी 2 आणि 3च येतं. ब्यूट 2ENE. लक्षात आले का नाव? 1 2 3 4 4 कार्बन ऍटम. त्यापैकी आता मी इथं नंबर्स देते. 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप, 3 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप, 2 मिथाइल डायमिथाइल, 2 3 डायमिथाइल ब्यूट 2ENE. आता याचं ओझोनाइड कसं तयार होणार, हा CH3 आहे असाच, हा CH3 पण आहे असाच. 2 कार्बनच्या मध्ये एक ऑक्सिजन CH3 C
CH3, इथे एक ऑक्सिजन, इथे एक ऑक्सिजन, हा तयार होणार ओझोनाइड. इथं हायड्रोजनच्या ऐवजी CH3, हायड्रोजनच्या ऐवजी CH3, 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 CCH3, O, CCH3, CCH3. ठीक आहे. तर इथं ओझोनाइड जो असं तयार होतो तो बघा. त्यामुळे आपल्याला काय मिळतंय, इकडं बघा, इकडं इकडं फक्त लक्ष द्यायचं नाही. CH3, C डबल बॉन्ड O, CH3, इथं CH3, C डबल बॉन्ड O, CH3. म्हणजे आपल्याला we obtain two molecules of CH3, C double bond O, CH3 plus ZnO, that is acetone. हा highly substituted alkene किंवा it carries more number of alkyl group. This type of alkene it carries more number of alkyl group. Therefore it is highly substituted alkene. आणि जर असा highly substituted alkene असेल तर आपल्याला कीटोन मिळतो. लेस सबस्टिट्यूटेड अल्केन असेल तर आपल्याला अल्डिहाइड मिळतो मगाशीच्या रिएक्शन मध्ये. आणि ही रिएक्शन आपल्याला या दोन्ही रिएक्शनच्या खाली लिहिली तरी चालते किंवा या रिएक्शनच्या वरती लिहिली तरी चालते. ही रिएक्शन ही मात्र लिहिणं गरजेचं आहे. H2O2 प्लस झिंक इट गिव्स ZnO प्लस H2O. ही रिएक्शन इसेन्शियल आहे ओझोनॅलिसिस मध्ये लिहिलीच पाहिजे तुम्ही. And this because this reaction indicates the conversion inhibition of conversion of corresponding aldehyde or ketone into corresponding carboxylic acid. तयार होणारा aldehyde ketone